काय महागातला मेकअप वापरायचा? महागातला म्हणजे अतिशय महागातला मेकअप आज आम्ही करणार होतो. तू मला कर, मी तुला रेकॉर्ड करते. मला नुकसान झालं आणि जिंकली आहे. बीप टाकायला लागेल आता. संघाच्या ब्लॉग मध्ये कलिंगड खात होती. व्हॅनिटीच्या वरती ते सगळं माझं आहे. आणि हे सगळं इशाराताईंचं आहे. परी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची. नाही, हे खूप वेळ दरवाजा हा उघडा होता ना, त्यामुळे मला इंट्रो तर देऊ द्या. अमृता तू पण दिस बरं. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही तिघी, पहिल्यांदा असं झालं की आम्ही तिघी जणी एका इव्हेंटला आलो आहोत. गणेशोत्सवाचं इव्हेंट आहे आणि त्याच्याच बरोबर झी मराठीच्या काय बरं होम मिनिस्टरचा, मी वहिनीच आहे म्हणणार, होम मिनिस्टरचा हा शेवटचा एपिसोड आज इथे शूट होणार, जे आम्हाला आत्ताच कळलं आहे. आणि हे तुम्हाला इथे मागे दिसत आहेत, हे सगळे आमचे कॉस्ट्युम्स आहेत. एकदम छान महाराष्ट्रीयन अशा हेवी साड्या आम्ही नेसणार आहोत आणि त्यामुळे अत्यंत छान सुंदर असं आम्हाला तयार व्हायचं आहे. सो द थिंग इज, द बेस्ट पार्ट इज की मी माझा मेकअप यूज नाही करणार आहे आज, कारण माझा आणि ताईचा फर्स्ट टाइम एकत्र होता. मी सगळ्यात ताईचा मेकअप वापरणार आहे. नाही नाही नाही, वेडीस का आहे बघा. हां, हे आहे रेअर ब्युटी. हे मला गिफ्ट मिळालेलं आहे, एकट्याने दिलं होतं. येस. सो हो हो, हे वापरायचं आहे, पण मला आधी त्याच्या आधी दाखवायचं आहे की मी आधी काय लावलं आहे. ओके, सो हे ताईने ना आणलं होतं बघा, हुडा ब्युटीचं ग्लोइश. हां, किती रुपये का? कशाला पाहिजे? खूप मला बघायचंय, कारण की खरंच किती हे बघ ना, मग त्याने काय परिणाम होतो. याची प्राइस हे अमृताने आणलंय, ग्लो मिस्ट प्रेप अँड सेट. म्हणजे सेट कशासाठी? 5,000चं. आणि ते बिफोर आणि आफ्टर आफ्टर पण वापरायचंय. ओ गॉड, हे शेवटी लावू, सगळ्यात शेवटी की आधी? मग दोन्ही वेळेला लावू? आफ्टर नाही, बिफोर. बिफोर किंवा आफ्टर. काय? हां, एक नाही, म्हणजे एका ह्याच्यात जेवढं येतं ते पूर्ण चेहऱ्याला लावून घे. सो मी ताईला बार्टरमध्ये माझं बेस वापरायला दिला आहे. प्लस यू हॅव टू ॲड दिस. आता हा मध्ये ड्रॉप्स ॲड केले तरी चालेल. सो बिकॉज हा इव्हेंट आहे आणि यू नो नेहमीपेक्षा थोडंसं बेटर आणि थोडंसं ब्राईटर मेकअप करायचं आहे. सो थोडासा छान दिसायचा आहे, त्यामुळे नेहमी आम्ही असा थोडासा डल मेकअप करतो. म्हणजे मी तरी, ताईचं काय, ती आता मैथिली असते काय. सो अंडर आय हे लावलं आहे ताईचं क्लिनिकचं मॉइश्चर सर्च. हे बघा, हे त्याच्यामध्ये छोटी साईज पण असते बरं का, एवढं मिळतं, पण ताईला सो आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे, यांची बडबड सुरू राहणार, पण मी खूप फास्ट फॉरवर्डमध्ये माझा मेकअप दाखवेल. सो हे आहे अगेन मोस्टली माझ्या आणि ताईची शेड सेम आहे. सो सी, तुला आवडेल. आता बघा, या गडबडीमध्ये मी माझं कन्सिलर विसरलं आहे. टाईट नको आणि मागूच काय केसांचं काय करू? तो वाला करतेस का? या चांगलं करतात त्या कर्लीवाला. म्हणजे मैथिलीच्या जवळ पण जाईल थोडं, किंवा मग सरळ पूर्ण केसांना टॉंग कर बारीक बारीक आणि असे ओपन सोडून मागे काहीतरी असं इकडनं वेणी असं काहीतरी कर. ओपन सोड, वेणी करायला जाऊ नको मग, है ना, म्हणजे थोडं मैथिलीच्या जवळ पण जाईल. ताई ओपन करूया का तिचं कर्ली, एकदम बारीक कर्ली मॅगी कर्ल्स. हो, ते तुटणार नाही तेवढं. त्यांचा विग पण आहे आपल्याकडे, आपल्याकडे एकतर विगला करू शकतो किंवा मग नाही लागणार. नाही. हो हो, सांग. येस येस, हो. दादा एक होऊ शकतं का मेकअप? दादा गेले का? ताई बल्ब हवा इथे एक.
आमच्या दोघींचा एक बेस करून घालला आहे नाईसली. बापरे, मानेला पण रेअर ब्युटी म्हणजे तू स्पंज मध्ये घालवते ना, मी ते फ्लॅट मी ते स्मूथ स्मूथ करते. अधिक त्याच्यातच गेलंय ब्लेंडर मध्ये. हात आपल्याला देवाने तर साडी नेसल्यानंतर गेलं एक वेळ ठीक होतं. हे तू ऍड केलंस शेवटपर्यंत? इथे नाही केलं, मान काळी दिसली. काही गजरे असतील ना ग? गजरे आपले हे नेहमी असतात ते आहेत ना. या इथे लाईट मिळेल का? कारण ही साईड अजिबातच नाही. ड्राई करने पड़ेंगे क्या? देखो वॉश करा. त्यामध्ये मी थोडंसं हे ॲड केलं शिमर. आय नीड कॉन्टोर. सगळे खुले ठेवतात बाल. खुलेच ठेवता. ठेवू शकतेस. ठेवू शकतेस पण तुला कंटाळा येईल ना. हा म्हणजे असं झालं की नको. चांगले दिसतील. माहिती नाही मला असं वाटतं आंबाडा बेटर आहे. तुझे केस कारण तिचे शॉर्ट होऊन जातात हे केल्यावर. मग ते साडीवर शॉर्ट हेअर करण्यापेक्षा तुझा प्रॉब्लेम काय मला सांग. तुला काय हवं आहे? छानच दिसणार नाही. आता आपण सांगून सांगून करूया. मला काय म्हणायचं, त्या ड्रेसवर आंबाडा घालून नाही करता. ऐका ना, असताना तुम्ही सुटकेस करा फर्स्ट. ओपन करू. हां आणि मग नंतर आपण थोडं ॲडजस्ट करून बांधू. आया त्यांना सांग. मिसळ पाव होतं तुला. थांबा मॅम. हो हो नंतरच काढू. झालं का गं? काय हवं ते चिकटीन तुझं काय हवंय का गं तुला? झालंय ग. आणि ते माझं घेतलंस का? टीमच नाही आहे. चमकेल ना. सेंटर सेंटर ते टॉन मी खाली करणं फक्त छोटी टॉन आहे ना थोडं. आम्ही छान मेकअप करून कॉस्ट्युम्स घालून ज्वेलरी घालून तयार झालो. सगळ्यात पहिलं सेगमेंट होम मिनिस्टरचं आतिश भाऊजींचं आमच्यासोबत होतं. त्यामुळे आम्ही माईक्स वगैरे लावून घेतले. इकडे आहे. तुमचं पण ते मी म्हटलं हे बाबा हे नाही. आम्ही रेडी आहोत.
पण सुंदर दिसतंय. आपण फोटो काढूया ना तोपर्यंत इथे बॅकग्राऊंडला. चला काढू. सरस्वती सेफ्टी पिन जल्दी से क्विकली. ताई साडी जिंकली आहे. साडी 1.25 लाखाची ड्रेस दादा. 1.25 लाखाची अजून जिंकली नाहीये. मिळाली तर ही तुम्हाला. खूप अवघड गेम तू खेळलीस. इकडनं द वर्कआउट पेड ऑफ. हा ताई पण इकडनं केस बाहेर इकडनं आत का गेले बघ. रील शूट करण्यासाठीची सेटिंग. खाली व्हॅनिटी, व्हॅनिटीवरती पर्स, यांचं काय करायचंय. अरे पण आधार आणि हे मोबाईल काय आहे? आणि मोबाईल ह्याचं काय करायचंय. हे बघा हे सगळं येतं. सपोर्टिंग ऍक्टर्स. अल्ट्रा ह्याच्यात टाक हा असा अल्ट्रा तुला असे आमचे अँगल सेट होतात. मग त्याच्यात आम्हाला मावून घेतो. ओके आता तो असा बसणार आहे आणि आमचा टायमर लावलाय का. ती बाटली आहे हे असं टायमर वगैरे सेट होतो आणि आम्ही टायमर सेट झाल्यानंतर आहे तसं धावत जातो. हा हे बघ खाली व्हॅनिटीच्या वरती ते सगळं माझं आहे. आणि हे सगळं इशाराताईंचं आहे. फोन पण त्यांचा आहे म्हणून त्या सेट करतायत. चला लावू का. हा आणि आता अशा प्रकारे बघा. हा तू कर. तुम्ही त्या साईड नाही म्हणजे मी हा फोन ठेवून लगेच येते आणि आम्ही असं सेटिंग करतो. नाही दोघींनी एकत्र यायचंय. आणि बघा कसं टायमर लावून आम्ही पटकन जागा घेतो. आता लोकेशन चेंज होत आहे. तिथे बसवायचं पण आपल्याला माहिती आहे ना. तुम्ही बैठो वगैरे असं पण. स्टँड आमचा चेंज होतोय. एक गरीबाचा चार्जर आहे त्याच्या सपोर्टने आधाराने हा फोन ठेवलाय व्हॅनिटीमध्ये. आणि आम्ही परत आणि मग इकडे चेअर तुम्ही घेऊन या म्हणजे मी इकडे ठेवते नाही. हा असं आम्ही सेटिंग पण करतो. अशा प्रकारे परत एकदा जागा बदललेली आहे. टिश्यू बॉक्सच्या आधारे. का तो ह्याच्यावरती काय ठेवतो. ह्याच्यावरती राहतोय असा रिसर्च. येस हा झालेला आहे. टायमर लावा. हा मला इथे बसवा. तुम्ही रेडी तुम्ही तिथून या. ते बाजूलाच असं आम्ही रेडी झालोय आणि आमचं तुम्ही थोडा वेळ इकडे तुम्ही सांगताय तर रात्रीचे 8:30 वाजले. बिग बॉस सुरू होण्याआधी खरं तर मला घरी जायचं होतं. आम्हाला सांगितलं होतं की 6 वाजता तुमचं पॅकअप होणार आहे. तसं काही घडलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट 1.25 लाखाचं नुकसान झालं. आज खूप मेजर 1.25 लाखाचं नुकसान झालंय. 1.25 लाखाची पैठणी दुसऱ्यांच्या घरात गेली. तिथपर्यंतही ठीक होतं पण त्यांनाच तुम्ही सोन्याची नाद पण देता. पितांबरीचं गिफ्ट बरं पितांबरी तरी आम्हाला सगळी गडबड झाली आहे. आणि आता ताईला शाळेतल्या मुलाला कसं एखादा नवीन ड्रेस मिळाला की नाही बाबा घालून बस असं करतात तसं तिला आता ही पैठणी काय लागेल. आता काय आहे कटलेट नूडल्स और कटलेट्स. कटलेट कौन सा है. नूडल में इंटरेस्ट दिसता है. कौन सा वो बेसन पकोड़ा तू खाणार आहे. मला संबंधच नाही या खाण्याशी. खाणार नूडल्स थोडंसं एकदम थोडं पण नाहीच मजा. नूडल्स 2 चम्मच कटलेट नको. सोनच एक ऑलरेडी आहे. सकाळच्या ब्लॉग मध्ये कलिंगड खात होती. काय तुला आवडत नाही पण हा रंग आहे तू मान्य का नाही करत आहे. मला खूपच मीरा दिसते हो मीरा ताई. हा हा हा. बट असं आहे आणि अशा वातावरणात आता आम्ही बसलो इथे व्हॅनिटीमध्ये तरी 1.5-2 तास झाले आहेत. बघा कलानिधीने स्पॉन्सर केला नाही हा व्हिडिओ पण तरी आम्ही इथे आहोत. नूडल्स साठी मी अशी झाले होते मगाशी. खरं तर हा व्हिडिओ घेण्याचे त्राण मासात नव्हते
पण मग यांनी मला रिमाइंड केलं की अगं तू एक ब्लॉग बनवायला घेतला आहे. बरं तिकडे आदेशजी साधारण मला ओरडले मी फोटो काढत होतो तुझ्यासाठी मला की फोन बंद करायचा. त्यामुळे मग मी थोडीशी हताश झाले. अया काय सर्विस आहे. एका व्हिडिओ म्हणतात तर एकच प्लेट हवा होता. बघ आता अमृता 2 प्लेट घेणार की 1 खाऊन बघ एक घास मग तू ठरव. अमृता ते नको म्हणतात का? कसं आहेत ग? ठीक आहे मग मी घरी जाऊन जेवणारच आहे. सो त्यामुळे मला तिथे बाहेर काही शूट नाही करता आलं. येऊन आता 10-12 तास होतील आम्हाला. एकच आरती शिल्लक आहे असं ते म्हणत आहेत. आरती झाली की आमचं पॅकअप होईल आणि मग मी घरी जाणार आहे. उद्या सकाळी 7चा कॉल टाईम आहे. ठाण्यात जायचं आहे त्यामुळे सकाळी 6ला निघावं लागेल. 4:15ला उठावं लागेल. सो गुंपियल राघू मोर जोडीला गुंपियल राघू मोर जोडीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची कोणी माझ्या पदराचा शेवका ओढीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू. तर असंच हसत खेळत मस्ती करत आमचं फायनली अर्ध्या तासाने पॅकअप झालं. आमचा हा आजचा दिवस वॅनिटीमधली मस्ती गप्पा इव्हेंट हे सगळंच तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून आभार.